सकाळ सकाळी आपण रेडी होऊन चाललो मावशीकडे, बहिणीकडे, मामाकडे. भाई काय वाईब आली ना. जेव्हा पण फोर व्हीलर घेतात मला लय मजा येते, कारण की ती भाऊ चालवतं स्कूटी असल्यावर मी चालवता. पहिला स्टॉप होता हॅप्पी शॉप, तिथे जाऊन जरासा पिवाला घेतला. खावालाच घेतला ॲक्च्युली, पिवालाने. नंतर निघलो आईच्या गावात. ट्रॅफिक लागली. नंतर एक कोंबलेली गाडी बघली. नंतर परत एकदा आईच्या गावात ट्रॅफिक लागली. मला आता समजलं या साईडला यावाला सगळी कटालतान का. तशीच आम्ही बी कटाळलेलो. 1 तास फक्त 10 मिनिटाच्या जागेवर थांबलेलो. गाडींच्या उतरलो ना, पहिले तर आईकडे गेलो. इकडं भाच्याचा जीव बघा बाई, आहे का असं कोणचं. त्यांची तर जरा वेळ बसलो. नंतर निघलो मावशीकडे जायला. इथं पण त्याला असं वाटलं मामाच्या चाललो आम्ही. येऊन बघला पप्पा तर जेवायला बसलेलो. आम्ही तिथे जेवलो वगैरे. नंतर गेलो इथं भाऊचा आणि मामाचा काहीतरी कामचा विषय चालू होता. तवऱ्यान ताई घेऊन आली चॉकलेट, जी तिचे जावसची पोर बनवतो, जाम भारी बनवतं. तुम्ही यांच्या गावातले असेल तर नक्कीच जा. इथं दाखवले मी त्यांच्या गावाचं नाव. आता या गावांच्या निघून दुसऱ्या गावात गेलो, दुसऱ्या बहिणीस कर ना. माझा नेहमीच आहे बाबूला थोडासा त्रास द्यायचा. नंतर त्याच्या गाडीचा आवाज ऐकला. नेहमीप्रमाणे तो नाराज झाला. आम्ही निघल्यावर रस्त्याने मी घेतला फालुदा, त्याच्यानंतर नारळ पाणी. मामाकडे पोचलो ना, तिथं वडापाव घेतला. भाई मी नुसती खातच असतो, पण माय लाईफ माय अकला ना. आता चला गप बसा, नुसतं कमेंट करताना किती खातं तरी पण कराल, मला माहीतच आहे. तवरान आलो आम्ही घरी आणि बघत घेतली स्ट्रेंजर थिंग्स, माझी फेवरेट सिरीज. याचा फुल व्लॉग बघायचा असेल तर यूट्यूबवर जा. यूट्यूबची लिंक माझ्या बायोमध्ये आहे. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो करा चला.